आता मी जर इंग्लिश मध्ये बोललो तर माझ्या निम्म्या लोकांना कळणार नाही ना. तर ते केंद्र संसदेत कधी अशी अडचण आली का की विरोधक आहे त्याच्यामुळे कमी बोलू दिलं जातं, सत्ताधाऱ्यांना जास्त झुकतं माप दिलं जातं, असं सगळीकडे काही अनुभव? अडचणी चालू असतात, मग काय रडायचं काय? सत्ताधिकाऱ्यांना बोलून देतात, जे सत्तेच्या बाहेर आहे त्यांना बोलून देत नाही, मग आपण गप राहायचं का? बोलायचं, प्रयत्न करायचं. कधी कधी दुसऱ्याचं नाव घेतलं तरी उठायचं आणि बोलायचं. बोलतो मी तसं पण करतो. आमच्याकडे त्या सभापतीकडे नाव असतं, ते घेतो नाव, समज तुमचं नाव घेतलं, पण त्यांच्या गोंधळात आपणच उभं राहून बोलायला सुरुवात करायची. अरे प्रयत्न केल्याशिवाय होत नाही. तुम्ही पहा ना, आजपर्यंत कधी खासदार इतक्या वेळा मांडणी करताना दिसला का तुम्हाला कधी कुठला संसदेत खासदार? किती वेळेस तुम्ही भाषण केलं, कुठले कुठले मुद्दे अरे मांडले? कायम बोलतो मी, कायम बोलतो तिथं कायम. टीका अशी होत होती की माझी जे होते माझींकडून असं बोललं जात होतं की त्यांना समजताच 5 वर्ष निघून जातील आणि निवडणूक लागेल. काय काय प्रत्युत्तर काय असेल त्यांना? आता मी कशाला प्रत्युत्तर द्यायचं? लोक देतात ना, लोक देतात, मी कशाला द्यायचं?